हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा. आता आपण बघूयात जो PhDचा ऑपरेटर आहे त्याने ते जे इंडेंट आहे ते अप्रूव्ह केलं आहे. त्यानंतर जो सुपरवायझर आहे त्यालासुद्धा ते ऑथराईज करायचं आहे. त्यानंतर आपण सुपरवायझरला लॉग इन करू. PhDच्या इन्व्हेंटरीमध्ये जायचं. इन्व्हेंटरीमध्ये पुन्हा इन्व्हेंटरी आणि त्याच्यानंतर ऑथराईज अप्रूव्ड इंडेंट सुपरवायझर या ऑप्शनला आपण क्लिक करायचं. या कार्ड्सला आपण टिक करायचं. या ठिकाणी आपण पाहू शकतो सगळ्यात खाली आपलं जे काही इंडेंट असेल ते आपल्याला दिसेल. याला टिक करेल सुपरवायझर आणि या ठिकाणी जी काही डिमांड त्यांनी आपल्याला दिलेली आहे ती सप्लाय केली की नाही याची खातरजमा करेल आणि या ठिकाणी जो काही त्याचा फायनल रिमार्क आहे तो टाकेल सप्लाय आणि सबमिट करेल. सबमिट केल्यानंतर एक पॉपअप मेसेज जनरेट होईल आणि एक इंडेंट फायनल इंडेंट जे आहे ते जनरेट या ठिकाणी होईल जो काही त्यांनी सप्लाय केलेला आहे अलॉंग विथ रिमार्क्स. आपण पाहू शकतो या ठिकाणी तो सगळा रिमार्क्स आलेला आहे आणि हे इंडेंट प्लस त्याला त्यांनी मागितलेले जे काही स्टॅम्प्स आहेत किंवा जी काही इन्व्हेंटरी आहे ती तो या सोबत पाठवेल आणि त्यासोबत एक एक्नॉलेजमेंटसुद्धा आहे. जेव्हा हे कन्सर्न ऑफिसला रिसीव्ह होईल कन्सर्न ऑफिसनं ते सगळं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी हे जे कंटेंट आहे ते आपल्याला मिळालेत याची खात्री करण्यासाठी हे जे एक्नॉलेजमेंट आहे ते एक्नॉलेजमेंटसुद्धा त्यांनी प्रिंट करून PhDला परत पाठवायचे. अशा पद्धतीनं सुपरवायझरने हे इंडेंट जे आहे ते या ठिकाणी अप्रूव्ह केलेलं आहे. थँक्यू.